विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये मानव विकास मापनाच्या मर्यादा ज्या आहेत त्या मर्यादांचा अभ्यास आपण करणार आहे. या अगोदरच्या तासामध्ये आपण मानव विकासांचं संकल्पना आणि मानव विकास कसा काढला जातो त्याचा अभ्यास आपण केला. त्यानंतर GEM ज्याला आपण जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स असं म्हणतो, तर लिंग सबलीकरण मापक जे आहे त्या मापकाचा अभ्यास केला. आणि त्यानंतर CDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे त्याचासुद्धा आपण अभ्यास या मागील तासामध्ये केला. आता आपल्याला आज जो अभ्यास करायचा आहे तो मानव विकास मापनाच्या मर्यादा काय आहेत, की मानव विकास मापनाचा मापन करत असताना मानव विकासाचे मापन करत असताना त्यामध्ये काही मर्यादा येतात आणि मग त्या मर्यादा कोणत्या आहेत तर त्या मर्यादांचा अभ्यास आपल्याला या आजच्या तासामध्ये करायचा आहे. आता यामध्ये ही जी मानव विकास मापनाच्या मर्यादा आहेत तर यामध्ये मग वेगवेगळे जे काही घटक आहेत त्या घटकांचा किंवा वेगवेगळे मानव विकास मापन करत असताना यामध्ये वेगवेगळ्या बाबी आहेत की ज्या मानव विकास मापनाच्या साठी मर्यादा निर्माण होतात. आणि मग मानव विकासाचे मापन करत असताना आपण पाहिलं की वेगवेगळे घटक त्यामध्ये आपण विचारात घेतले. त्यामध्ये मग आरोग्य असेल, त्यामध्ये शिक्षण आहे, उत्पन्न आहे, तर या सर्व बाबी आपण त्यामध्ये अभ्यासल्या. आणि मग यामध्ये मानव विकासाचे विविध पैलू जे आहेत त्या पैलूंचा विचार केला जातो आणि मग त्याद्वारे वेगवेगळे निर्देशांक हे तयार केले जातात. परंतु हे सर्व करत असताना त्यात अनेक समस्या, अनेक अडचणी असतात आणि मग या समस्या आणि अडचणीमुळे मानव विकास मापनाचे जे योग्य मापन आहे ते योग्य मापन केलं जात नाही, करता येत नाही. आणि म्हणून मग अशा ज्या अडचणी आहेत तर ह्या अडचणी कोणत्या आहेत, यामध्ये काय समस्या आहेत, तर त्या समस्यांचा अभ्यास आपल्याला या तासामध्ये करायचा आहे. आता मग मानवी विकासाचे अचूक आणि योग्य प्रकारचं जे मापन आहे ते मापन व्हावं त्या दृष्टीने मग काय बाबी महत्त्वाच्या आहेत आणि मानव विकासाचे अचूक व योग्य प्रकारे मापन करण्यावर येणारे काही ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा आपण या तासामध्ये पाहणार आहोत. आता मर्यादा ज्या आहेत मानव विकासाचं मापन करण्यासाठी येणाऱ्या मर्यादा, त्यामध्ये पहिली मर्यादा ही सांगितली जाते की दरडोई उत्पन्न कमी असणे. की कोणत्याही देशाचं आपण जर दरडोई उत्पन्न घेतलं तर हे दरडोई उत्पन्न जर कमी असेल तर त्यामुळे मानव विकास मापनाचे जे मापन आहे ते मापन करण्यामध्ये अडचण निर्माण होते. आता आपण पाहतो की मानव विकास निर्देशांकामध्ये दरडोई उत्पन्न हे विचारात घेतलेलं आहे आणि दरडोई उत्पन्न ते सुद्धा कसं आहे PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी जी आहे, क्रय शक्ती क्षमता. तर या क्रय शक्ती क्षमतेच्या आधारावर आपण ते विचारात घेतो आणि मग ही जी दरडोई उत्पन्न आहे तर दरडोई उत्पन्न विचारात घेऊन राहणीमानाची जी पातळी आहे, राहणीमानाचा जो स्तर आहे, तर या राहणीमानाच्या पातळीचं मापन आपण दरडोई उत्पन्नाच्या सहाय्याने करतो. आणि मग मात्र काय होतं की जगातील बहुतांश देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे कमी असल्याने मग दरडोई उत्पन्न देखील कमी येते आणि मग अशावेळी मानव विकासाचे मापन करताना समस्या निर्माण होतात आणि मग मानव विकासाची पातळी जी आहे व दरडोई उत्पन्न जे आहे तर यामध्ये धनात्मक संबंध जो असतो. तर यामुळे मग काय होतं की जर दरडोई उत्पन्नच कमी असेल तर त्या देशाचे मानव विकास निर्देशकाचे मूल्यसुद्धा कमी येते आणि म्हणून मग उत्पन्नातील घटीचा प्रतिकूल परिणाम हा मानव विकासावर होताना दिसून येतो. आणि म्हणून मानव विकास जो आहे तर मानव विकासाचं मापन करत असताना पहिली अडचण जी सांगितली जाते ती आहे दरडोई उत्पन्न कमी असणे, ही पहिली अडचण त्यामध्ये आहे. त्यानंतर मानव विकासाचे मापन करत असताना यामध्ये दुसरी अडचण सांगितली जाते किंवा जी आपण मर्यादा म्हणतो ती मर्यादा सांगितली जाते की आर्थिक व सामाजिक विषमता, ज्याला आपण इकॉनॉमिक अँड सोशल इनइक्वॅलिटी असं म्हणतो. तर स्वातंत्र्य काळामध्ये काय होतं
स्वातंत्र्योत्तर काळात की देशात वेगवेगळ्या योजना आणि कार्यक्रम आपण राबविले आणि मग हे राबवलेले कार्यक्रम असले तरी देशात आजही आपण पाहतो की आर्थिक आणि सामाजिक विषमता दोन्ही प्रकारची, तर या दोन्ही प्रकारची विषमता ही आजही कमी करू शकलो नाही. आणि मग या विषमतेमुळे काय होतं, तर समाजातील काही घटकांना विषम प्रमाणात संधी उपलब्ध होतात आणि मग ह्या संधी ज्या आहेत त्या विषम प्रमाणामध्ये जर उपलब्ध झाल्या तर त्यामुळे आणखीन समाजामध्ये आर्थिक जी दरी आहे ती दरी मोठी होत जाते आणि मग विकासापासून मिळणारे जे लाभ आहेत ते देखील विषम स्वरूपात प्राप्त होतात. म्हणजे विकासापासूनचे जे लाभ आहेत ते काही वर्गांना मोठ्या प्रमाणावर मिळतात आणि काही वर्गाला काहीच मिळत नाही. आणि मग असं जर असेल तर मग हे प्रमाण कमी होण्याऐवजी हे आपल्या देशामध्ये सातत्याने हे वाढत आहे आणि मग यामुळे सुद्धा मानव विकास मापनामध्ये ह्या मर्यादा निर्माण होतात आणि मग यामध्ये आर्थिक व सामाजिक विषमता हे सुद्धा एक मानव विकास मापनाची मर्यादा सांगितले जाते. त्यानंतर तिसरं जी काही मर्यादा आहे ती तिसरी मर्यादा आहे की मानव विकास जो आहे तर ह्या मानव विकासाच्या मोठ्या प्रमाणावर असणारे जे दारिद्र्याचे प्रमाण आहे देशातील तर ते सुद्धा यासाठी कारणीभूत मर्यादा आहे. कारण आपण पाहतो की जीवनमानाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांकाचा अभ्यास करत असताना आपण काय केलं की मानव विकास व देशातील दारिद्र्याचे प्रमाण यामध्ये असणारा संबंध जो आहे तो नेहमी ऋण स्वरूपाचा असतो. ऋण स्वरूपाचा आणि प्रमाणशीर संबंध असतो. आणि म्हणजे काय तर देशात जितके दारिद्र्याचे प्रमाण अधिक असेल तेवढा मानव विकास निर्देशांक कमी असेल, अल्प असेल. आणि मग आपण पाहतो की भारतात दारिद्र्याचे प्रमाण हे 23% आहे. म्हणजे काय, मग भारतामध्ये 23% दारिद्र्य आहे म्हणून मानव विकासाचे मापन करताना त्यात मर्यादा पडतात. थोडक्यामध्ये काय तर थोडक्यामध्ये वाढत्या दारिद्र्याच्या प्रमाणाबरोबर मानव विकास हा घटत जातो किंवा घटत जाणारा असतो आणि मग दारिद्र्याचं प्रमाण जेवढं वाढत जाईल देशामध्ये तर त्या प्रमाणाबरोबर मानव विकास देखील घटत जातो आणि म्हणून मानव विकासाचे मापन करत असताना ही सुद्धा एक मर्यादा सांगितली जाते. त्यानंतर आहे की आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा ही सुद्धा एक मर्यादा आहे. आता मानव विकासाचे मापन करत असताना आपण अपेक्षित आयुर्मान जे आहे त्याला आपण दीर्घ आयुष्य म्हणतो, अपेक्षित आयुर्मान विचारात घेतले आणि मग ज्या राष्ट्राचे अपेक्षित आयुर्मान ज्याला आपण लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतो तर ही लाईफ एक्सपेक्टन्सी अधिक असेल तेथील मानव विकास निर्देशांक हा उच्च स्वरूपाचा दिसून येतो. तेथील मानव विकास निर्देशांक काय आहे, उच्च स्वरूपाचा दिसून येतो. आणि मग आपण नेहमी उदाहरण सांगतो, जपान असेल, इंग्लंड असेल, तर स्वित्झर्लंड असेल, नॉर्वे असेल, या देशामध्ये आपण सांगतो की अपेक्षित आयुर्मान हे आपल्या देशापेक्षा अधिक आहे. आणि मग याचा फायदा काय होतो तर मानव विकास निर्देशांकाचं मूल्यसुद्धा उच्च स्वरूपाचे दिसून येते आणि मग अपेक्षित आयुर्मान यावरून त्या देशातील लोकांच्या राहणीमानाची पातळीसुद्धा आपल्याला कळते. कारण ज्या देशाचं अपेक्षित आयुर्मान जास्त आहे त्या देशातील लोकांची राहणीमानाची पातळी ही उच्च स्वरूपाची असते. आणि मग जीवनमानाची पातळी या मानवी विकासाचा हा जो पैलू आहे तर पैलू वापरून मानवी विकासाचे मापन करण्यात येते. मात्र जीवनमान पातळी उच्च स्वरूपाची निर्माण होण्याकरिता मग तेथील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध होणे आवश्यक असते. आणि मग या आरोग्याच्या सुविधा जर त्या देशातील नागरिकांना सहज उपलब्ध झाल्या तर त्यामुळे देशातील ज्याला आपण काय म्हणतो की अपेक्षित आयुर्मान जे आहे ते अपेक्षित आयुर्मान वाढते.
तर मग गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळाल्यास त्याचे आयुर्मान वाढते आणि त्याचा अनुकूल परिणाम काय होतो, उच्च स्वरूपाची जीवनमान पातळी सहज गाठता येते. म्हणून देशात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु भारतात आजही आरोग्याच्या सुविधा आपण पाहतो की आरोग्याच्या सुविधा ग्रामीण भागात पोहोचलेल्या दिसत नाहीत. तसेच शिक्षण आणि आपल्या शिक्षण जे आहे शिक्षणाचा अभाव असल्याने देखील ग्रामीण भागात आरोग्याच्या संदर्भात लोकांमध्ये जागृती झालेली दिसून येत नाही आणि त्यामुळे मग मानव विकासाचे अचूक मापन करण्यामध्ये मर्यादा निर्माण होतात. त्यानंतरची मर्यादा आहे पायाभूत सुविधांचा अभाव, लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. आता आपण पाहतो की देशात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सेवा सुविधा, ज्याला आपण आधारभूत संरचना म्हणतो, ही जर आधारभूत संरचना निर्माण होणे, मग याचा परिणाम कळतो की मानवी विकासाला अनुकूल ठरते आणि मग त्यामुळे देशातील लोकांच्या अनेक समस्याची सोडवणूक केली जाऊ शकते. देशात आधारभूत स्वरूपाची रचना भक्कम प्रमाणात निर्माण झालेली असेल तर त्याचा परिणाम काय होतो की मानव विकासावर अनुकूल परिणाम होतो आणि मग हा मानव विकासावर अनुकूल परिणाम जो आहे तर त्यामुळे सुद्धा मानव विकास निर्देशांक आपल्याला वाढलेला दिसून येतो. मात्र आजही देशात खेड्यांचा विचार केला असता काही खेडे अशा स्थितीत आहेत जिथे जीवन आवश्यक सोयी सुविधा पोहोचलेल्या नाही. मग त्यामध्ये वीज असेल, रस्ते असेल, पाणी असेल, शिक्षण, आरोग्य यासारख्या ज्या आपण मूलभूत गरजा म्हणतो, जीवनावश्यक गरजा म्हणतो, तर या गरजा देखील त्या भागामध्ये पोहोचलेल्या नाहीत आणि मग ही खेडी या सर्व प्रकारच्या सुविधापासून वंचित आहे, विकासाच्या प्रवाहापासून वंचित आहेत आणि मग मानव विकास निर्देशांक जो आहे तर मानव विकास अशा परिस्थितीत हा नेहमीच अल्प राहिलेला दिसून येतो. म्हणून पायाभूत सुविधांचा अभाव हा देखील मानव विकास मापनाची एक मर्यादा सांगितली जाते. त्यानंतर आहे देशातील शिक्षणाचे अल्प प्रमाण. आता देशातील शिक्षणाचे अल्प प्रमाण जे आहे तर हे सुद्धा एक मानव विकास मापनाचे मर्यादा आहे. कारण आपण पाहिलं की मानव विकास आणि शिक्षण यामध्ये धनस्वरूपाचा संबंध आहे. ज्या देशाचं शिक्षणाचं प्रमाण, साक्षरतेचं प्रमाण अधिक असेल त्या देशाचा मानव विकास निर्देशांक आपोआपच जास्त असतो, अधिक असतो आणि मग वाढत्या शिक्षणाच्या प्रमाणाबरोबर मानव विकासात देखील वाढ होत जाते आणि मग शिक्षणाचा संबंध हा इतर बाबी, आता शिक्षण का महत्त्वाचं आहे तर त्याचा संबंध इतर बाबीशी येतो. लोकांचे आरोग्य आहे, उत्पन्न आहे, जीवनमानाची पातळी आहे, या सर्वांशी शिक्षणाचा धनस्वरूपाचा संबंध आहे. म्हणजेच काय, शिक्षणात जर वाढ झाली तर आरोग्यामध्ये वाढ होते, आरोग्य चांगले राहते. शिक्षणात वाढ झाली तर त्याचा उत्पन्नावर सुद्धा अनुकूल परिणाम होतो. शिक्षणामध्ये वाढ झाली तर जीवनमानाची पातळी यामध्ये देखील वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून मानव विकासाचे निर्देशक तयार करत असताना आपण सांगतो की शाळेतील हजेरी पाठावरील उपस्थितीचा दर आणि प्रौढ साक्षरता दर हे विचारात घेतले जातात आणि दोन्हीच्या आधारे आपण शिक्षणाचे प्रमाण मोजतो. मात्र जगातील बहुतांश देशात शिक्षणाचे प्रमाण हे अल्प असल्यामुळे मानव विकास मापनामध्ये मर्यादा निर्माण होतात आणि म्हणून हे शिक्षणाचं अल्प प्रमाण जे आहे तर हे मानव विकास मापनाची मर्यादा सांगितली जाते. त्यानंतर सांख्यिकी आकडेवारीचा अभाव, हे सुद्धा एक मानव विकास मापनाची मर्यादा आहे. कारण मानव विकासाचे मापन करत असताना विविध प्रकारची सांख्यिकी आकडेवारी ही जी माहिती आहे ती माहिती असणे आवश्यक असते आणि या सांख्यिकी आकडेवारीचा आधार घेऊन त्या देशात उपलब्ध असणाऱ्या सोयीसुविधांच्या आधारावर मानव विकास निर्देशांक तयार केले जातात. मग तेव्हा अशा स्वरूपाची जी काही सांख्यिकी आकडेवारी आहे तर ती वेळेवर उपलब्ध झाली नाही
तसेच या प्रकारची माहिती देशातील विविध विभागाने पुरवली नाही तर मानव विकासचे मापन करताना अडचणी निर्माण होतात, त्यामध्ये मर्यादा निर्माण येतात. मग सांख्यिकी आकडेवारीचा अभाव हा सुद्धा मानव विकास मापनाची एक मर्यादा सांगितली जाते. थोडक्यामध्ये काय आहे की आता वरील सर्व आपण जी मानव विकास मापनाच्या मर्यादा पाहिल्या, तर या मर्यादा असल्या तरी यामध्ये प्रत्येक देशातील शासनाची किंवा त्या देशातील सरकारची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मानव विकास घडवून आणण्यासाठी देशात अस्तित्वात असलेल्या अडचणी आणि समस्या योग्य मार्गाने सोडविल्या तर त्याचा देशातील मानव विकास वाढीसाठी नक्कीच फायदा होतो किंवा मानव विकास वाढविण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मानव विकास मापनाच्या ज्या काही मर्यादा आहेत, तर या मर्यादा ह्या आपण आजच्या तासामध्ये अभ्यासल्या. यानंतरच्या तासामध्ये आपण जो पुढील टॉपिक आहे तर त्याचा अभ्यास करूया. थँक्यू.